नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचं होणारं दुर्लक्ष हे अन्यायी प्रवृत्तींना कसं बळ देणारं ठरतं याचं संतापजनक उदाहरण सध्या दापोलीत पाहायला मिळतंय। दापोली तालुक्यातील वेळवी कलानगर येथील पद्मावती देवी मंदिराकडे जाणारा गावाचा मुख्य रस्ता हा सिमेंटच्या पोलना काटेरी तारा लावून अडवण्यात आलाय। हेकेखोरपणा आणि त्यात कायद्याचा वचक नसल्याने निर्ढावलेल्या मानसिकतेतून या गावातीलच माहेरवाशी नसलेल्या एका महिलेकडून ही अडवणूक केली गेली। मालती पडवेकर असं या महिलेचं नाव असून मागील 3 वर्षांपासून या महिलेच्या अन्यायी कृत्यांविरोधात हा गाव प्रशासनाचे उंबरठे झिजवतोय। मात्र स्थानिक प्रशासनाच्या या प्रकरणाकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष या महिलेच्या अन्यायी प्रवृत्तीला अधिकचं बळ देणारं ठरतंय। मात्र याच अन्यायी कृत्यामुळे आज अखेर कलानगर परिसरातील नागरिकांच्या संयमाचा बांध फुटलाय। आमचा रस्ता मोकळा झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत कलानगरच्या रहिवाशांनी तहसीलदार कार्यालयात ठिय्या केलाय। या वाढीचे नेतृत्व करणारे प्रतिष्ठित नागरिक श्रीयुत मिलिंद इवलेकर आणि वेळवी कलानगर गावचे सरपंच श्रीयुत रणजित दळवी यांनी पुन्हा एकदा संयम दाखवत प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली। आज आम्ही इथे कलानगर तालुका दापोली या गावचे ग्रामस्थ महिला या पूर्ण गावाचे सर्व ग्रामस्थ हे आज इथे आलेले आहेत तहसीलदार मॅडमना निवेदन देण्यासाठी की कलानगर गावातील मालती पडवेकर या महिलेने गावातील पिढीजात रस्ता जो मुख्य रस्त्यापासून गावामध्ये जाण्यासाठी हा रस्ता तारेचा कंपाऊंड घालून अडवलेला आहे। त्या अडवल्यामुळे आमच्या गावातील रहिवासी शाळेतली मुलं कॉलेजातली मुलं ही कॉलेजात जाऊ शकत नाही आहे। पूर्ण रस्ता बंद, शेतात लोक जाऊ शकत नाही। हा प्रकार 2 दिवसापूर्वी म्हणजे तारीख 30 मेला हा बंद केलेल्याने आज तारीख 2 आहे। आम्ही तातडीनं तहसीलदार मॅडमकर पूर्ण गाव आलेला आहे आणि तक्रार केलेली आहे। आम्हाला याच्यातून न्याय मिळावा। गेले 3 वर्ष ही महिला केन प्रकारे गावाला लढत आहे। पाईपलाईन अडव, रस्ता अडव, पायवाट अडव, घरकुलं अडव। घरकुल बांधत असताना लोकांची घरकुलं बांधायला दिलेली नाहीत। लोकांना डोक्यावर घेऊन साहित्य घेऊन जावं लागलं। तरी यावेळेला पूर्ण गाव या निर्णयाने आलेला आहे की जर का आम्हाला आज न्याय नाही मिळाला तर उद्या आम्ही तो रस्ता स्वतः तोडणार आणि तिच्या घराला जो जातो तो आमच्या मालकी हक्कातून जातो तोही रस्ता अडवणार। हा निर्धार घेऊन आज आम्ही सर्व ग्रामस्थ इथे आलेलो आहोत आणि आपल्या माध्यमातून आम्ही शासनातील सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की आम्हाला कलानगर गावाला न्याय द्यावा। मॅडमनी आज सांगितलेलं आहे की आज संध्याकाळपर्यंत BDO PI साहेब आणि त्या स्वतः जाग्यावर येऊन पाहणी करणार आहेत आणि तिथे जागेवर निर्णय घेऊन आम्हाला न्याय देणार आहेत। कायमस्वरूपीचा हा आम्हाला न्याय मिळणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। उन्हाळी सुट्टीनंतर आता काही दिवसात शाळा सुरू होतील। मात्र गावचा रस्ताच बंद असल्याने आम्ही शिक्षणापासून वंचित राहू की काय अशी भीती गावातल्या विद्यार्थी वर्गातून व्यक्त होते। हा रस्ता अडवल्यामुळे गावातील 40 ते 45 कुटुंबांच्या दैनंदिन व्यवहारावर त्याचा थेट परिणाम झालाय। पावसाळ्यापूर्वीची शेती कामं, वयोवृद्ध आणि रुग्णांचा वैद्यकीय उपचारांसाठी होणारा अपरिहार्य प्रवास आणि गरोदर महिलांची संभाव्य इमर्जन्सी या सगळ्यांमध्ये अडवला गेलेला हा रस्ता व्यवस्थेला अक्षरशः उघडं पाडतोय। तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती श्रीयुत उन्मेष राजे आणि जिल्हा परिषद सदस्य श्रीयुत किशोर देसाई यांनी गावाची न्याय्य भूमिका प्रशासनाच्या पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिले। त्यामुळे या प्रकरणात गावाला न्याय मिळेल असा विश्वास आता सगळ्याच बाजूने व्यक्त होतोय। पण तरी देखील 3 वर्ष दुर्लक्ष करत अन्यायी प्रवृत्तींना बळ देणाऱ्या प्रशासनाच्या दिरंगाईवर नेमकं औषध काय हा खरा प्रश्न आहे। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।